नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण जनगणना 2026-27 वरती 2 व्हिडिओ केले होते. त्या व्हिडिओला भरभरून आपण प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. आणि खूप साऱ्या मित्रांचे फोन आले की सर आमच्या माहितीमध्ये बदल करायचा आहे, माहिती आमच्याकडून सिंक झाली, माहिती सिंक झाल्यानंतर त्यामध्ये बदल कशा प्रकारे करायचा. तर याविषयीचा आज छोटासा व्हिडिओ मी आपल्या सेवेत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. आपण सिंक केलेला डाटासुद्धा कशा प्रकारे अद्ययावत करायचा, त्यामध्ये एडिट कशा प्रकारे करायचे याची माहिती घेऊया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जनगणनेसंबंधी जर कोणाचे काही डाऊट्स असतील तर सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये लिहून टाकावा. आणि सर्वांना एक विनंती करतो की प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये माहिती भरत असताना अंक हे इंग्रजीमध्येच टाईप करावेत. कारण जर अंक तुम्ही कीपॅड मराठी करता आणि अंक जर मराठीमध्ये टाईप झाला तर टाईप होतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही डाटा सिंक करता मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून डाटा भरलेला जातो आणि सिंक करण्याच्या वेळेस त्यावेळेस अडचण येते. अशा वेळेस तुम्हाला तो संपूर्ण डाटा हटवावा लागतो आणि नवीन पुन्हा भरावा लागतो. अंक हे तुमच्याकडून इंग्रजीमध्येच गेले पाहिजेत. तर आता आपण या ठिकाणी संपूर्ण डाटा सिंक केलेला आहे आणि डाटा सिंक केल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी माहितीमध्ये चूक झालेली आहे. तर सिंक केलेल्या डाटामध्ये कशा प्रकारे दुरुस्ती करायची हे पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, एकच हे दिसत आहे. सारांश पहामध्ये जर गेलो तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत एकूण 188 गणनाघरांची माहिती सिंक केलेली आहे. आणि आता या सिंक केलेल्या माहितीमध्ये मला काय करायची आहे, दुरुस्ती करायची आहे. तर ती कशा पद्धतीने करायची ते सांगतोय. तर या ठिकाणी जे आपल्याला आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा या टॅबवरती क्लिक करायचं. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्या कुटुंबाची माहिती दुरुस्त करायची त्या ठिकाणी स्क्रोल करून बरोबर त्या ठिकाणी जायचं आहे. तर या ठिकाणी हे या कुटुंबामध्ये माझ्याकडून ओहळ हे आडनाव होतं, तर ओहळच्या ऐवजी मोहोळ असं झालेलं आहे आणि ते सिंक केल्यानंतर माझ्या लक्षात आले. तर मी आता त्यामध्ये बदल करत आहे. या ठिकाणी हे जे पेनाचं चिन्ह आहे त्या पेनाच्या चिन्हावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर शिफारशी, तर ही कोणाकडून, पर्यवेक्षकाकडून, चार्ज अधिकाऱ्याकडून की स्वतःकडून. तर माझ्या स्वतःकडून करायचे. पुढे चालू ठेवा. या ठिकाणी अशा पद्धतीने हे केलं की ती ओळ क्रमांक आली, इमारत क्रमांक तोच आला, गणनाघर क्रमांक तेच आलं. आणि त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं. पुढे जावरती क्लिक केलं की संपूर्ण फॉर्म त्यांचा कोरा होऊन जातो आणि संपूर्ण माहिती आपल्याला पुन्हा परत त्यांची भरावी लागते. तर जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, सर्व प्रश्नांची उत्तरे पुन्हा परत भरावी लागतात. तर आता ही सर्व माहिती भरली. या ठिकाणी माझ्याकडून नाव मोहोळ झालं होतं, तर या ठिकाणी चूक झालेलं नाव मी आता दुरुस्त केलेलं आहे. सादर करा, परत माहितीची पुष्टी करा, खात्री करा, पुष्टी करा आणि ही माहिती डाटा यशस्वीरित्या अपलोड केला गेला आहे. ओके. भरल्यानंतर आपल्याला परत डाटा सिंक करावा लागतो. मग सिंक या बटनावरती क्लिक करायचं. या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, बोटाने सही करायची. डेटा यशस्वीरित्या सिंक झाला आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.